लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई मीरा चल लवकर। आले। चल लवकर। आई, अगं मला कळलं पण नाही। आणि त्या दोघी दोघी कोण काय? कॅश आणि मीरा। मग मी इतक्या सरळ साध्या मनाने आबांसाठी स्थळ शोधते आणि या दोघी चॅप्टर धूर्त बायका। त्यातल्या त्यात ती मीरा तरी बरी, पण ती कॅश, देवा पांडुरंगा, नाही ग आई। हा, पण मी तुझ्यासारखे उपाय शोधायला मात्र शिकले हा। आणि माझा उपाय माझ्या हातात आहे। आबांची कुंडली, हो हो पत्रिका सापडली मला कशी तरी। आता तू बघच, अशीच बाई या घरात आणीन तिची पत्रिका आबांशी अगदी जुळेल। हा, माझं पण ऐकायला हवं तिने, पण पत्रिका पण महत्वाची। आता ती कॅश पण बाहेर आणि तिची ती विदुला फिनिश। तुम्ही यावेळी? आम्ही आत येऊ शकतो? परवानगी घ्यायची काय गरज आहे? घर तुमचंच आहे। तशी मी उद्या चाललेच आहे इथून। मी पण तुझी पूजा करते। खरं तर मी जशी तुझी पूजा करते तशी या घरात कुणी तुझी पूजा करतं का? तुझे लाड करतं का? नाही ना। माझ्या हातचे मोदक जसे होतात तसे या घरात कुणाचेही मोदक होत नाही, हो की नाही? मग मग तू माझ्यावर कृपा का नाही करत रे बाप्पा? बाप्पा, मला तुझ्या मदतीची खूप खूप गरज आहे रे। तेव्हा परमेश्वरा, मी तुझी भक्ती करते ना। अंगारकी पाळते, उपवास करते, आरत्या करते, पूजा करते, सगळं काही करते। मग माझं हे छोटंसं काम कर ना। अरे देवा, तुझं हे मोदक गटकम करणं इतपत सोपं आहे, ते करशील ना? बाप्पा, ही आबांची कुंडली आहे। माझ्या ओळखीच्या त्या नैना आहेत ना, त्यांना मी घरी आणणार आहे। त्यांची आणि आबांची कुंडली जुळू दे बाप्पा। काय ना, एकदा ही आणि माझ्या भावी सासूबाईंची कुंडली जुळली ना की मी त्यांना गाजत वाजत घरात आणायला मोकळी। बाप्पा, तुला तुझ्या मोदकांची शपथ आहे बघ। 21 दुर्वांचा हार रोज घाले, बरं रोज नाही चल, आयुष्यभर घाले। माझं हे काम करून दे। गणपती बाप्पा मोरया। अच्छा, आबांची कुंडली मिळवून तुम्ही आता हा मुद्दा पकडणार का? वा वा, हे तर अजूनच सोपं झालं। आबांच्या कुंडलीशी जुळणारी कुंडली तुम्ही बसा शोधत। मी विदुला काकूंची अशी काही खोटी कुंडली बनवेन की जगातल्या कुठल्याही ज्योतिषांनी पाहिली तरी त्याला 36 गुण जुळतानाच दिसतील। ते फुलं लपवा वो लपवा, कितीही लपवा छपवी केली ना
तरीही मला तुमचा प्लॅन कळलाय. तुम्ही पण बघालच, आबांची कुंडली आता लवकरच माझ्या हातात दिसेल आणि विदुला काकूचा हात आबांच्या हातात. तू काय करतेस इथे? मी काय नाही, इकडचा तिकडचा कचरा साफ करत होते. या आधी कधी स्वतःचं डोकं तरी साफ केलंयस का? संध्याकाळच्या वेळी असं करायचं नसतं, माहित नाहीये का तुला? घरची लक्ष्मी बाहेर जाते, एरवी तेरवी कधी कामच करत नाही आणि जेव्हा करते तेव्हा हे सगळं गोंधळ करतेस. पावळट. बावळट तुम्ही ठराल. जेव्हा मी माझा प्लॅन पूर्ण करून दाखवेन तेव्हा. तुम्हाला तुमची कॅन्डिडेट आणून या घराला मुठीत ठेवायचं आहे ना? पण असं काहीही होणार नाही. सासू तर माझ्याच पसंतीची येईल आणि मग तुम्हाला प्रत्येक गोष्ट तिची परवानगी घेऊनच करावी लागेल. थँक्यू. मला मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आली आहे. नाही, कारण तुमचं सामान बांधलेलं आहे ना, तुम्ही जेवण कसं बनवणार म्हणून हे. आणि आबांनाही तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मीरा, ते घेऊन जा, मी जेवले. काय बोलायचंय बोला. अहो पण तुम्ही तर काहीच जेवण मीरा, स्वयंपाक जेवण यापेक्षाही काही गोष्टी महत्वाच्या असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की एवढ्या रात्री तुम्ही इथे आलायत माझ्याशी काहीतरी बोलायला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की मलाही मिस्टर रत्न पारखींशी काही बोलायचंय. पण आधी तुम्ही बोला. नाही, मला एवढंच सांगायचंय की कळत नकळतपणे माझ्या घरातल्या लोकांकडून तुमचा अपमान झाला असेल किंवा माझ्या घरातल्यांपैकी कोणी जर तुम्हाला म्हटलं असेल की तुम्ही इथे राहू नका, तर त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. आणि मी एवढंच सांगायला आलोय तुम्हाला की तसं काही नाहीये. तुम्ही हवे तितके दिवस इथे राहू शकता. वा, म्हणजे आपल्याबद्दल बोलायला लोकांना चान्सच मिळेल ना. मी जेव्हा इथे तुमच्या आउट हाऊस मध्ये राहायचा निर्णय घेतला तेव्हा मी या गोष्टीचा विचार केला नव्हता. मोठी चूक झाली माझी ती. पण चुका सुधारता येतात, सुधारल्या गेल्या पाहिजेत. माझ्यासाठी माझी डिग्निटी, माझी प्रतिमा आणि माझं चारित्र्य याच्यापेक्षा कुठलीच गोष्ट मोठी नाहीये. मी एक वेळ मूर्ख माणसाला समजून घेईन, पण कॅरेक्टरलेस माणसं मला अजिबात आवडत नाहीत. आणि माझ्या चारित्र्याविषयी कोणी काही बोललेलं तर मी कधीच खपवून घेणार नाही. तुमचं आपलं ठीक आहे, हो बाशिंग बांधलेत तुम्ही, पण म्हणून तुमच्याशी माझं नाव जोडलं जावं हे मी कदापि सहन करणार नाही. गायत्रीजी, केवळ आपल्यात अंतर कमी आहे आणि मी तुमच्या आउट हाऊस मध्ये राहते म्हणून मीच तुमची भावी पत्नी आहे असा जर गैरसमज पसरला असेल तर तो गैरसमज मला ताबडतोब दूर करायला हवा. आणि मी बघतेय जसं जसं मी गैरसमज दूर करायला जाते तसं तसं तो जास्तच वाढत चाललाय. मग कदाचित तुमच्या तो मूर्ख मित्रांमुळे असेल, नाहीतर तुमच्या घरात वधू परीक्षेला येणाऱ्या बायकांमुळे असेल, पण हे माझ्या तत्वात बसत नाही. मिस्टर रत्न पारखी, तुमच्याकडे मी फार वेगळ्या नजरेने बघत होते, पण आता मला असं जाणवतंय की कदाचित तुम्ही याच्यात गुंतलेले आहात. तुमच्या मित्रांना तुमचीच संमती असेल. बस, केवळ माणुसकीच्या नात्याने मी तुम्हाला सांगायला आलो होतो. आणि केवळ माणुसकीच्या माणुसकी माणुसकी, अहो हा म्युझियम मध्ये ठेवा शब्द माणुसकी. माणुसकीच्या गोष्टी करतायत. अरे देवासमोर हात जोडताना सुद्धा मनात इच्छांची लिस्ट प्रिंट होत असते आपल्या. 4 पैसे दानपेटीत टाकले की आपल्याला हक्क वाटतो देवाने आपलं ऐकावं, आपण मागण्या पुरा कराव्या त्याचा. अरे माणसं देवासमोर निखळ मनाने हात जोडू शकत नाहीत, ती माणसं व्यवहारात माणुसकी कुठून आणणार?
हे जे तुमचं बोलणं आहे, तुमचे विचार आहेत ना, हेच मुख्य तुमच्या चिडचिडीचं कारण आहे. त्यामुळेच तुम्ही जगाकडे फक्त नकारात्मक दृष्टीने बघता, दुसरं काही नाही. आणि म्हणूनच तुम्ही अजूनही जगात एकट्या आहात. मी एकटी का आहे याच्यावर खास मत व्यक्त करायचा अधिकार मी तुम्हाला दिलेला नाहीये मिस्टर रत्नपारखी. रादर तो हक्क कोणालाच नाहीये. काय माहितीये हो तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल? काय माहितीये माझ्याबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल काय माहितीये? काही नाही ना? पण कसं काय बोलू शकता तुम्ही माझ्या आयुष्याबद्दल? आज माझ्या नजरेतून तुम्ही पार उतरलात मिस्टर रत्नपारखी. ज्या व्यक्तीबद्दल, जिच्या भूतकाळाबद्दल आपल्याला काहीही माहित नाही, तिच्यावर तुम्ही असे आरोप कसे करू शकता? नाही गायत्रीजी, आबांना असं नव्हतं म्हणायचं. त्यांना फक्त एवढंच म्हणायचं होतं की मला कुठल्याही गोष्टीचं एक्सप्लेनेशन नको आहे आणि कोणाकडूनही. जे माझ्याबद्दल वाटत होतं ते बाहेर आलेलं आहे. माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते मला कळलेलं आहे. तुम्ही जाऊ शकता प्लीज प्लीज. तुमच्या भूतकाळाचा मी आदर करतो. ज्याबद्दल मला काहीही माहिती नव्हतं त्याबद्दल मी बोलायला नको होतं, मान्य आहे मला. पण तुमचं जे जगाविषयी मत आहे ते बदलण्याचा मी प्रयत्न करणार नाही. तुमचं जे मत आहे ते असेल, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण तुमचं जे माझ्याबद्दल मत आहे ते अतिशय अयोग्य आहे, एवढंच मी सांगेन. मी कोणाच्याही गैरसमजाला खत पाणी घातलेलं नाही आणि घालणारही नाही. या उपर तुम्हाला इथून जायचं असेल तर माझं काहीच म्हणणं नाहीये. आबा आबा गायत्रीजी, आम्ही सगळे तुमचा खूप आदर करतो खरंच. पण हेही तितकंच खरं की तुमच्या आधीच्या आयुष्याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाहीये. गायत्रीजी, कधी कधी आपलं मन मोकळं करावं, आपलं ओझं दुसऱ्यांच्या खांद्यावर द्यावं, त्याच्याने बरं वाटतं, जरा हलकं. मी 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 काय बोलते कळतंय ना तुम्हाला? उशीर झालाय खूप तुझा. उशीर नाही, मी मी आहे ना, मी ऐकते. तुम्ही मीरा, उशीर झालाय, रात्र खूप झाली आहे, मला एकटीला राहू दे प्लीज. असं एकटं राहणं बरं नाही गायत्रीजी. तुमचा जीव गुदमरेल. तुम्ही का दारं खिडक्या बंद करून बसता? हा, मला सांगा ना. हे बघा, नाती हवेसारखी असते. तू काय स्वतःला मोठी बाई समजतेस? नाती आणि आयुष्य याच्याबद्दल मला ऐकवतेस? तुला काय माहितीये का आयुष्य काय असतं आणि नाती काय असतात? ती माणसं एकटी का राहतात, त्यांच्या आयुष्यात एकटेपणा का येतो याची कल्पना आहे तुला? तू जिथे जगतेस तर राहतेस ना, ते फार छान आहे सगळं. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहित नसतं ते कधी बोलू नये. नाती आणि आयुष्याच्या गोष्टी सांगते मला. नाही, मला मान्य आहे तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, तुम्हाला अनुभव जास्त आहे. मी तेच म्हणतेय, तुमचे अनुभव मला सांगा ना, मला आवडतील ऐकायला. मला काही देणं घेणं नाहीये तुझ्या आवडीनिवडींशी. आणि तूही फार विचार करू नकोस की मला काय वाटेल. प्लीज लिव्ह मी अलोन. मीरा, गायत्रीजी, मी काहीतरी वेगळंच सांगायला आले होते आज, आणि हे सगळं. गुड नाईट.
चूक आमची. आम्हाला वाटलं की तुमच्या दोघांचं म्हणजे असं एक आम्हाला वाटलं की तुम्ही दोघे. काय काय आम्ही दोघे काय? म्हणजे आपल्याबद्दल बोलायला लोकांना चान्सच मिळेल ना. मी जेव्हा इथे तुमच्या आउट हाऊस मध्ये राहायचा निर्णय घेतला तेव्हा मी या गोष्टीचा विचार केला नव्हता. तुमचं आपलं ठीक आहे हो, बाशिंग बांधलेत तुम्ही, पण म्हणून तुमच्याशी माझं नाव जोडलं जावं हे मी कदापि सहन करणार नाही. हे जे तुमचं बोलणं आहे, तुमचे विचार आहेत ना, हेच मुख्य तुमच्या चिडचिडीचं कारण आहे. त्यामुळेच तुम्ही जगाकडे फक्त नकारात्मक दृष्टीने बघता, दुसरं काही नाही. आणि म्हणूनच तुम्ही अजूनही जगात एकट्या आहात. मी तुला आशीर्वाद देते, तुला तुझ्या मनासारखी सासू मिळेल हो. आणि समजा माझा आशीर्वाद नाही फळला तर मी तुला मदत करेन खरंच? सासू शोधायला. काय माहितीये हो तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल? काय माहितीये माझ्याबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल काय माहितीये? काही नाही ना. पण कसं काय बोलू शकता तुम्ही माझ्या आयुष्याबद्दल? आज माझ्या नजरेतून तुम्ही पार उतरलात मिस्टर रत्न पारखी.